सारथी युथ फाउंडेशनच्या निर्व्यसनी रिक्षा चालक प्रशिक्षण उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न. दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षारंभाच्या निमित्ताने सारथी युथ फाउंडेशनच्या वतीने सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे निर्व्यसनी रिक्षा चालक प्रशिक्षणाच्या 8व्या बॅचच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सारथी युथ फाउंडेशन व वात्सल्य ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू व बेरोजगार युवकांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत चालवण्यात येत असलेल्या सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रशासक सुवर्णा गाडेकर आणि सेंटरच्या केस वर्कर शुभांगी कांबळे उपस्थित होत्या. विशेष उपस्थिती म्हणून प्रवीण अतनुरकर होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून या प्रशिक्षण बॅचचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारथी युथ फाउंडेशनचे सचिव श्री रामचंद्र वाघमारे यांनी केले. ते म्हणाले, सारथी युथ फाउंडेशन व वात्सल्य ट्रस्ट मुंबई यांच्याकडून निर्व्यसनी वाहन चालक प्रशिक्षणाची ही 8वी बॅच असून आज तागायत 115 प्रशिक्षणार्थींना 3 चाकी व 4 चाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना वाहन चालवण्याचे परवाने देण्यात आले आहेत. यामधील जवळपास 65 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी स्वतःचे अथवा भाड्याची 3 चाकी किंवा 4 चाकी वाहन चालवण्याचे व्यवसाय सुरू केले आहेत. गाडेकर म्हणाल्या की या रिक्षा ड्रायव्हर प्रशिक्षणाचे बॅचचे उद्घाटन करताना मला अतिशय आनंद होत आहे, कारण आपण निर्व्यसनी ड्रायव्हर या संकल्पनेवर काम करत आहात. यात महिलाही आहेत. तेव्हा या महिलांनी शासनाच्या पिंक ई रिक्षा योजनेत सहभागी होऊन बँकाच्या कर्जातून रिक्षा मिळवू शकता. शुभांगी कांबळे यांनी महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. तर स्त्री शक्ती पोर्टल हे मार्केटिंग, सरकारी योजनांची माहिती व महिलांचे सक्षमीकरण यासाठी सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावे असे आवाहनही त्यांनी केले. विशेष उपस्थिती असलेले प्रवीण अतनुरकर म्हणाले की यशस्वी रिक्षा चालकांचे अनुभव ऐकून मी भारावलो आहे. रिक्षा चालक प्रशिक्षणाच्या माध्यमातून कुटुंब सावरण्याचे काम होत आहे. निर्व्यसनी रिक्षा चालक प्रशिक्षण सोबत स्वावलंबी बनण्याची कला आणि जीवन कौशल्य शिकवले जात आहे. या प्रशिक्षणाची गरज समजली. रिक्षा प्रशिक्षण पूर्ण करून यशस्वी निर्व्यसनी रिक्षा चालक बनलेल्या संगमित्रा गायकवाड, आशा पिंगळे, रत्नदीप गिरी, सचिन सुरोसे या यशस्वीतांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी आपला अनुभव मनोगतातून व्यक्त केला. नमस्कार सगळ्यांना, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी सगळ्यात पहिल्यांदा आरटीओ ऑफिसला माझ्या मिस्टरांचं लायसन काढून रिक्षा परमिटसाठी गेले होते. तिथं मला स्वाती चाबूक सरताई त्यांनी भेटले. त्यांना म्हटलं तुमचं लायसन कशाचं? त्यांनी म्हटलं मी रिक्षा चालवायला शिकणार. शिकायच्या आधी लायसन मिळते, मग लेडीजला मिळते म्हणले की माझ्या मिस्टरांना मी त्यांचं नाव दाखवले, नंबर दाखवले. त्यांनी मला वाघमारे सरांचा नंबर दिला. मी फोन केले, मिस्टर लगेच हो म्हणले. इथपर्यंत आणि आलो. मी नको म्हणत असताना मला मिस्टरांनी रिक्षा शिकवली. आज त्यांनी जाऊन 6 महिने झालं. मी त्याच रिक्षाच्या जीवावर रोज एक पाठ मारून माझं पोट होता. एवढंच बोलून मी पहिल्यांदा इथं आले तेव्हा सरांशी ओळख झाली. सरांशी ओळख झाल्यानंतर मी जरा भीती वाटली रिक्षा चालवायची. परत सरांनी सांगितलं, समजावून व्यवस्थित सांगितलं. परत भोले सरांची पण साथ मिळाली. त्यांनी पण चांगल्या पद्धतीने शिकवलं. आणि आता माझी दुसरी वेळ आहे सरकार म्हणते सर. आणि सगळं खरं म्हणलं तर सारथी फाउंडेशनमुळे झालेलं आहे. आता आणि सर 12 तारखेला आणखी सत्कार आहे. त्याने सरांनी चांगलं प्रशिक्षण वगैरे देते. तर मी बेरोजगार होतो. सरांनी मला मार्गदर्शन केले आणि मला व्यसन पण होते. सरांनी व्यसन पण सोडवण्यासाठी मदत केली. व्यसन सुटले माझं आणि आता मी रिक्षा चालवते. आणि त्या ढोले सरांनी पण माझ्यासाठी प्रयत्न केले आणि मला पूर्ण जिल्ह्यामध्ये गाडी फिरवण्यासारखं असं परमिट त्यांनी करून दिलेलं आहे. कमीत कमी जिल्ह्याच्या 22-23 किलोमीटरचं परमिट माझ्यासाठी सरांनी ते केलेलं आहे. त्यावेळेस मी सरांचं धन्यवाद. चालू होतो त्यावेळेस माझा मित्र होता किरण म्हणून, त्याने मला सरांची भेट घातली. मग इथं आल्यावर सरांनी सर्व मार्गदर्शन केलं मला. आणि त्यावेळेस मी टायरच्या कारखान्यात जातो कामाला. 8,000 पगार होती महिन्याला. आता रिक्षा घेतला पण जवळजवळ 25,000 पगार पडते मला दर महिन्याला. आणि सरांनी सुद्धा खूप मदत केली. आणि आमचे प्रशिक्षक विकी सर यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले आम्हाला शिकवण्यासाठी. सारथी युथ फाउंडेशनचे कोर कमिटी सदस्य शहाजी ढोले व प्रसाद अतनुरकर यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात सारथी युथ फाउंडेशनचे कोर कमिटी सदस्य तुकाराम चाबुस्कर व हनुमंत सलगर उपस्थित होते. तंबाखू व्यसनमुक्तीवर आधारित पोस्टर प्रदर्शन यावेळी करण्यात आले. मी निर्व्यसनी रिक्षा चालक पोस्टरचे अनावरणही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेवकांनी प्रयत्न केले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा येरमुटला यांनी तर आभार प्रदर्शन कांचन सुरोसे यांनी केले. तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.